काय झालं? मलाच विचार, काय झालं? तुम्हाला जमणारच नव्हतं तर का शब्द दिलात तुम्ही? काय रे इंद्रा, बाहेर ये. तू हिच्या नादाला लागून पैसे जमवायची जबाबदारी घेतली होतीस ना? काय झालं? हिच्यामुळे थोबाडावर पडायची वेळ आली ना तुझ्यावर सुद्धा. मालती, तुम्ही पुन्हा सुरू झालात. मग काय करू? अहो, परिस्थिती काय ओढवले बघताय ना तुम्ही, आणि तरी तुम्ही मलाच बोलताय. तुम्हाला प्रोत्साहन देता येत नसेल, निदान पाय तरी खेचू नका. कारण हिला पुढे पुढे करायची खूप हौस आहे. महिला हिच्या चुका दाखवून द्यायला नकोत. आणि या दोघांमुळे तुमच्या जीवावर बेतलेलं असून सुद्धा तुम्ही यांचीच कसली बाजू घेताय? कारण माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. मला खात्री आहे ते मला यातनं बाहेर काढतील. अहो, बास करा आता ना. इमोशनली विचार करू नका, जरा प्रॅक्टिकली गोष्टींकडे बघा. आता पैसे जमणं शक्य नाहीये आणि माझ्या डोळ्यात देखत मी तुम्हाला काही झालेलं बघू शकत नाही. आतापर्यंत मला जेवढं आठवतंय ना, फार फार तर अर्धी रक्कम जमा झाली असेल. उरलेल्या पैशांचं काय? कसे आणणार होत आपण पैसे? काय रे इंद्रा, आहे उत्तर तुझ्याकडे? आज मी फक्त तुझ्या आई म्हणून नाही, यांची बायको म्हणून तुला एक गोष्ट निक्षून सांगते. जर तुमच्या दोघांच्या इगो पायी यांना काही झालं ना, तर मी तुम्हाला उभ्या आयुष्यात कधीच माफ करणार नाही. आई, तू ज्यांच्या काळजीपोटी एवढं सगळं काही बोलतेस ना, ते माझंही वडील आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आय नो एकच दिवस उरलाय, बट मी करेन काहीतरी मॅनेज. होईल अगं सगळं. हो, हे असं काहीतरी करतो करतो म्हणत ना गोष्टी आता एका दिवसावर येऊन ठेपल्यात. हो मालती मॅडम, पण आपण एवढी मोठी रक्कम जमा केलीच ना, ते पण एवढ्या कमी वेळात. मग उरलेली रक्कम सुद्धा आपण जमा करू. आपण आशा कशाला सोडायची बरं? राणी बोलते ते बरोबर आहे. हे बघ, आपण जर होप सोडल्या ना तर काहीच करू शकणार नाही. हो हो, होप्स ठेवून तरी काय दिवे लावलेत तुम्ही? नाही, किती पैसे जमा झालेत मला सांगा. किती पैसे जमले ते तुमचं तुम्हालाच माहित नाही का? या, आणि असं करून तुम्ही 7 लाख रुपये जमा करणार होतात. इथूनच कळतंय तुम्ही किती तयारीचे आहात. फक्त हवेत गोष्टी बोलून ना काही होत नाही इंद्रा. ते काय नाही, तू इकडे ये. बस, हे घे. हे तुम्ही जमवलेले पैसे मोजा आणि मला सांगा नेमके किती पैसे जमलेत. ही काय पद्धत? बस, तू आता मध्ये अजिबात बोलू नकोस. नाही सर, बरोबर आहे त्यांचं. किती पैसे आपल्याकडे जमा झालेत हे कळल्याशिवाय आपण आजचं प्लॅनिंग कसं करणार ना? हे 50,000 आहेत. 1 लाख.
हे 70,000. हे 75,000. हे आणखी 70,000. हे टोटल 3,65,800. ह्यात आता तुम्ही कमवलेले, मी कमवलेले आणि चाळीतून जी मदत आली आपल्याला, ते सगळे पैसे. हे एवढेच पैसे जमा झालेत? मालती थांबा. हे माझे 25,000. माझ्याकडे एक छोटीशी मदत. मी तुम्हाला म्हटलं होतं मी मदत करेन. छोटे आजार पण माझे आहे. घ्या, ठेवा त्याच्यामध्ये, बघू नका माझ्याकडे. ठीक आहे, हे आता आव्हानचे मिळून 3,90,800. सर थांबा, माझ्याकडे अजून काय पैसे आहेत. मालती मॅडम, जरा उठता का? का? उठा ना प्लीज. सर, हे अजून काय पैसे. एक मिनिट हा. हे 9,845 रुपये. आणि इतके पैसे कधी आणि कसे सेव्ह केलेस तू? सर, प्रत्येक बाईचीच घरातल्या घरात एक छोटीशी बँक असते. आडीनडीला पैसे लागतील म्हणून प्रत्येक बाई असे पैसे साठवतच असते. मी पण तसेच साठवले होते. आज आता गरज पडली आहे म्हणून हे पैसे बाहेर आलेत. महाराणी,
तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. बस झालं, इतकं काय कौतुक करायची गरज नाही. मुळात ही असली चिल्लर जमा करून यांचा जीव वाचवणार आहात का? हे जवळपास 4 लाख असतील मॅडम. वा वा वा, 4 लाख जमवलेत. मग जायचं आता ऑपरेशन करायला? ऑपरेशनचा खर्च किती आहे विसरताय का तुम्ही? 7 लाख रुपये लागणार आहेत. वरचे 3 लाख कुठे आहेत? का तेही कुठल्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवले तिने? बोल ना इंदिरा. अरे आपल्या हातात फक्त 1 दिवस शिल्लक राहिलेला असताना तुम्ही एवढ्याशा पैशांनी खुश होताय? हिचं कौतुक करायचं तर काय तुम्हाला कारणच हवं असतं. पण ही कौतुकाच्या लायक तेव्हाच होईल जेव्हा हिने दिलेला शब्द पूर्ण करेल, 7 लाख रुपये कमवून आणेल. काय गे, खूप तोऱ्यात बोलली होतीस ना? मग आता कुठे गेला तुझा माज? हे बघ, तुझ्या अशा खोट्या वागण्या बोलण्याने तू आतापर्यंत ह्यांना घोळ्यात घेतलंस, पण मला घोळ्यात घेणं तुला उभ्या जन्मात शक्य नाही. आणि इंद्रा, ज्या राणीचं तू गोडवे गातोयस, आता तरी तिची लायकी कळली का तुला? अरे ती ना अत्यंत निर्बुद्ध आणि अक्कलशून्य मुलगी आहे, जिला तुम्ही अति महत्व देत होतात. आई, राणी जे अप्रिसिएशन डिझर्व करते ना तेच तिला मिळते. आणि तिने काही आम्हाला घोळात वगैरे घेतलेलं नाहीये. एक जस्ट की माझा एक थॉट चेंज केलाय तिने, फक्त एवढं. आणि मला कळतंय तुला तिला अप्रिशिएट करायचंच नाहीये, पण थोडं चांगल्या नजरेने बघ नाही. आम्ही जेन्युअनली प्रयत्न केलाय का तू? इंद्रा, ज्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्याला शून्य अर्थ असतो. या राणीला अजून तुम्ही नीटसं ओळखलं नाहीये, पण मी हिला चांगलीच ओळखून. हिला ना फक्त आपल्यात भांडणं लावायचे, आपलं कुटुंब तोडायचंय आणि मी कशी ग्रेट आहे हे दाखवायचंय. आणि त्याचसाठी हा भोळेपणाचा मुखवटा घेऊन फिरते चेहऱ्यावर, हो की नाही राणी साहेब? अगं आता तरी मान्य कर, तू फेल झाली आहेस आणि चालती हो माझ्या घरात ना आत्ताच्या आत्ता. आम्हाला तुझी काही गरज नाहीये, निघ. मालती, काही झालं की तुम्हाला राणीचा अपमान करायचा असतो का? कधीतरी चांगलं वागायला शिका, चांगलं बोलायला शिका. हे सतत वाईट बघून तुम्ही थकत नाही का? आणि तुम्ही सुद्धा हिचं कौतुक करून दमत कसं नाही हो? सतत आपल्या हिच्या नावाचा उदो उदो करत असता. ते समजण्याकरता तुम्हाला आमच्या नजरेतनं राणीकडे बघावं लागेल. हो, त्याच नजरेत ना ही सतत धूळफेक करत आली आहे. पण तुम्ही ते कधी मान्यच करणार नाही ना. पैसे जमवण्याची जबाबदारी मी घेते हा शब्द हिने तुमच्या समोर दिला होता ना, तेव्हा तुम्ही पण हिचीच बाजू घेतली होतीत ना. मग आता तुम्ही हिला विचारा, उरलेले 3 लाख रुपये एका दिवसात कसे जमणार आहेत? विचारा हिला. मालती मॅडम, ते 3 लाख सुद्धा जमा होतील तसे ही रक्कम जमा झाली. अजून एक अख्खा दिवस बाकी आहे. बघा, देव आपल्या पाठीशी, तो आपल्यासाठी आणि आबांसाठी नक्की उभा राहील. करेक्ट आहे. काकी, राणी एकदम परफेक्ट बोलते. देव आहे आणि तो आबांच्या पाठी उभा आहे. काकी, हे बघा, आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायला हवं. इनफॅक्ट मी म्हणेन तुम्ही या दोघांना ॲप्रिशिएट करायला हवं. कसं आहे, इतक्या कमी वेळात 4 लाख रुपये उभे करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते या दोघांनी एकत्र करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे या दोघांना ॲप्रिशिएशन मिळायलाच हवं. हां, पूर्ण अमाऊंट नाही जमा करू शकले. नेव्हर माइंड, मी तुम्हाला जे पैसे दिले त्यातले 3 लाख वापरू शकता की तुम्ही. पण आबांचं ऑपरेशन होणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे तुझं. आता तू दिलेले पैसेच कामी येणार आहेत विक्रांत.
अजिबात नाही आई. काही झालं तरी आबांचं ऑपरेशन या माणसाच्या पैशांनी नाही करणार होता. बरोबर बोलताय इंद्रजित सर. ए गप, तू काय मध्ये मध्ये बोलतेस ग? मुळात तू कोण आहेस ठरवणारी काय चूक आणि काय बरोबर? कुठला माज आहे गा तुझा? का सतत प्रत्येक गोष्टीत मोडता घालतेस तू? तुला हेच दाखवायचं असतं का कसा माझा नवरा आणि माझा लेक तुझा ऐकतात ते? हो ना, मालती ही राणी जरा अतिच शहाणपणा करते. कसं आहे ना राणी, तू या घरात येण्या आधीपासूनचं आमचं एक कुटुंब आहे. आणि जे तुझ्या दारात उभे आहेत ना पैसे घेऊन, ते कोणी परके नाहीये. आणि इनफॅक्ट आबा आणि इंद्र भाऊजींच्या कष्टाचे पैसे आहेत हे. हो ना, हे आबा आणि इंद्रजित सर यांच्या कष्टाचे पैसे आहेत ना. मग ते पैसे तुम्ही आम्हाला असे भीक दिल्यासारखे का देताय? आणि तुमची ही अपेक्षा आहे की आम्ही आणि आबांनी हे पैसे तुमच्याकडून असे घ्यायचे? हे पैसे आता आमचे नाहीत. ते आम्ही जेव्हा परत मिळवू तेव्हा आम्ही त्याच्यावरती हक्क सांगू. हे असे तुमच्याकडून भीक दिल्यासारखे पैसे घेऊन आम्ही आबांचा मान सन्मान मातीला मिळवणार नाही. राणी, तू विक्रांत आणि उर्मिलाचा अपमान करतेस तर उलट बोलतेस. तुझी हिंमत कशी झाली ग? तुझं भुसकाट फोडलं पाहिजे. आई, इंदिरा, मला अडवलास? स्वतःच्या आईला? असं म्हणणं एकदा ऐकून काही ऐकायचं नाहीये मला तुझं. कारण आता तुला हिचंच वागणं बोलणं योग्य वाटणार. मी उगाच बरळत राहते, उगाच वाद घालते असंच वाटणार ना तुला. आई असं काही नाहीये ग. मग काय म्हणणं आहे तुझं? यांच्या बाबतीत काही झालं तरी चालणार आहे का तुला? विक्रांतकडनं आपण पैसे घ्यायचे नाहीत. विक्रांतने दिलेले पैसे आपण वापरायचे नाहीत. म्हणजे काय? यांचं ऑपरेशनच करायचं नाहीये का? बोल ना इंदिरा. यांच्या ऑपरेशन पेक्षा, यांच्या जीवापेक्षा तुला तुझा मान सन्मान महत्वाचा आहे? हिला दिलेला शब्द पूर्ण करणं महत्वाचं वाटतंय? नाही, नेमकं तुला काय वाटतंय ना ते मला एकदा स्पष्टपणे सांगून मोकळा हो. मालती, इंदिरा असला विचार माझ्याबद्दल कधीच करणार नाही. तुमच्या मनातले हे भलते सलबी विचार काढून टाका आधी. पुन्हा तुमच्या पाया पडते. या बाबतीत तर तुम्ही काही बोलूच नका. तुमच्याच सांगण्यावरनं या दोघांना मी एक संधी दिली होती ना. पण आता त्याचे काय परिणाम होतील ना, या उघड्या डोळ्यांनी दिसतंय मला. आतापर्यंत फक्त 4 लाख रुपये जमले. अजून 3 लाख आपल्याला हवे आहेत आणि तेही फक्त एका दिवसात. कुठून आणणार होता पण? ऑपरेशन नाही झालं तर तुमच्या जीवाला धोका आहे. मग काय करू मी या इगोचं? अरे किती दिवस हा इगो कुरवात बसणार आहेस इंद्रा? बोल ना. बाकी तुम्ही शांत व्हा ना. हे बघा, अशा रडू नका. आबांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं की नाही आपल्याला? हो ना मालती आई, राणी आणि इंद्रा भाऊजींनी किती विरोध केला ना तरी आपण आबांचं ऑपरेशन करूयात. तुम्ही आमच्यामध्ये बोलायची काही गरज नाही. इंद्रा, राणीसाठी तू आपल्याच माणसांना दुखावतोस ना, हे काही बरोबर नाहीये. ही काय रे, ही नंतर फक्त रडल्याची नाटकं करेल. यांचा जीव वाचवायचं सुद्धा नाटक करते. हे काही तिला मनापासून करायचं नाहीये. ऐक माझं. आई, राणी आबांबद्दल असा विचार करणं शक्यच नाहीये.
तू माझं ऐक, थोडे पेशन्स ठेव, सगळं व्यवस्थित होईल. पेशन्स ठेवू का? ठीक आहे, मी ठेवते पेशन्स. गप्प राहते, मी काहीच बोलत नाही. विक्रांतने दिलेले पैसे आपण वापरायचे नाही, पण तरी देखील 3 लाख रुपये जे उरलेत ते आपण आणायचे कुठनं, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला ना. ही स्वतःला हुकमाची राणी म्हणते ना, मग आता हिनी एका दिवसात 3 लाख रुपये कमवून दाखवावेच. इच्छा तिथे मार्ग असतो मॅडम, आणि आपला मार्ग आपल्याला नक्की सापडेल. आबांचं ऑपरेशन हे आपल्या कष्टाच्या पैशाने व्हावं ही माझी इच्छा आहे, आणि ती नक्की पूर्ण होणार. हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, आणि हे जे शब्दांचे खेळ करतेस ना, हे पुस्तकात किंवा कोर्टात चांगले वाटतात, प्रत्यक्षात ते काही कामाचे नसतात. आणि हे जे काही पैसे जमा झालेत ना, याच्यात तुझं काय क्रेडिट आहे ग? 5-10 हजार रुपये कमवलेस तू. हे असं करून करणार होतीस आबांचं ऑपरेशन? जे काही पैसे कमवलेत ना, ते माझ्या इंद्रांनी कमवले, तू काही केलेलं नाहीयेस. तुला ना फक्त बोलता येतं, बाकी काही कामाची नाहीयेस तू. बरोबर बोलताय मालती मॅडम तुम्ही. असं असेल तर मी आता काहीतरी करून दाखवणार. एका दिवसात मी उरलेले पैसे कमवून दाखवणार. राणी चल, मी तुझ्या सोबत आहे. नाही इंदिरा, तू अजिबात कुठेही जायचं नाहीस. मी मोठ्या गुरमीत बोलते ना, मग आता हिनेच बोललेलं करून दाखवा. तुला माझी शपथ आहे, तू कुठेही जायचं नाहीस. आणि तू ग आता पैसे मिळवल्याशिवाय या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. आई, ठीक आहे मालती मॅडम, मी आता पैसे घेऊनच परत. राणी, काहीही कमिट करायची गरज नाहीये, शांत हो जरा. आणि तू कुठेही जाणार नाहीयेस. सर, तुमचा माझ्यावर विश्वास आहे असं म्हणाला होतात ना, मग आता तो विश्वास पुन्हा एकदा ठेवून बघा. ही हुकमाची राणी दिलेला शब्द कधीच मोडत नाही. राणी, उगाच अट्टास करत चुकीचा डिसिजन घेऊ नकोस. हो, आणि हा डिसिजन घेऊन तुला खड्ड्यात पडायचं असेल तर पड. मी हे घर सावरण्यासाठी, संकटांना माघारी पाठवण्यासाठी या घरात आले, आणि आता मी ते करून दाखवते.